नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. अतिशय क्षुल्लक कारणावरून शय्यासोबत करणाऱ्या प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील. भागीदारीतली व्यवसायाची संधी चांगली वाटेल, पण सर्व बाबींची स्पष्टता असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करतील. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात, हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. वृषभ राशी, आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील आणि तुमच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपेल. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणींचा सल्ला घ्या. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. मिथुन राशी, लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळेल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. नैराश्याच्या जाणिवेला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. कर्क राशी, आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करत बसता, प्रयत्न करत नाही. हा तुमचा खरा प्रश्न आहे. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. कामाच्या ठिकाणी आज दिवस तुमचाच आहे. सिंह राशी, आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपवण्यासाठी
योग्य ती व्यवस्था करा. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींच्या बरोबर चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकता आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकता. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसुकपणे सकारात्मक विचार करेल. कन्या राशी, कोणतीही गुंतवणूक घाई गडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आपल्या प्रियकर अथवा प्रियशीशी सूड उगवण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना मोकळेपणाने सांगणे योग्य ठरेल. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. नव्या संकल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ला घ्या. तूळ राशी, आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. कोणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करेल. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्या जवळ बराच वेळ रिकामा असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. वृश्चिक राशी, हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तींशी संवाद न झाल्यामुळे उदासवाना दिवस. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. 2 ओळीमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रावर सही करू नका. धनु राशी, प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल, परंतु आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकता. परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमचा जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल. आरोग्य एकदम चोख असेल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. इतरावर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. मकर राशी, आज कामकाज धकाधकीचे थकविणारे ठरेल, परंतु तुमची मित्रमंडळी सोबत असल्यामुळे तुम्ही आनंदी आणि शांत मनोवृत्तीत राहाल.
प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर तुम्ही फायद्यात राहाल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुंभ राशी, दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचा प्रियकर त्यामुळे अस्वस्थ होणार नाही. आपला व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवाल. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हे संयुक्तिक आहे. नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. मीन राशी, आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही असे काही करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. संध्याकाळ उजाडताच प्रणय राधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. धन्यवाद.